झी 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भातल्या तापमानानं जवळपास 50 गाठल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होती। त्यामुळे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होतात। विदर्भात अनेक जिल्ह्यात सूर्य असा आग ओकतोय। नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे विदर्भातल्या नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतीये। चंद्रपुरात सर्वाधिक 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपुरात 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे। वातावरणातल्या बदलामुळे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात विदर्भात असंच चढतं तापमान असतं। उन्हामुळे नागपुरातले रस्ते दुपारी असे निर्मनुष्य होत आहेत। बाहेर निघणंच होत नाही, कारण ऊन भरपूर आहे। 46-48 वगैरे पर्यंत पारा गेलेला आहे। त्यामुळे आम्हाला उन्हात निघायची बिलकुल इच्छा होत नाही। 4-5 दिवसात तर सतत अबव 46च आहे आणि आता आजचा जे रेकॉर्ड जो झाला 47.8 हा तर खूपच जास्त आहे। कारण जाणवतं अजूनही संध्याकाळ झाली तरी अजूनही जाणून राहिलं की आज जास्त गरम झाका आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। तसंच येत्या काही दिवसात तरी उन्हाच्या झळांपासून कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचं नागपूर वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। त्यामुळे नागपूरकर चातकासारखी प्रतीक्षा करतायत ती वरुणराजाची। नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।